नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृश्चिक राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार. हा महिना जो आहे तो वृश्चिक राशींच्या व्यक्तींना अतिशय आनंददायी असं म्हणता येईल. कारण काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे घडणार आहेत, पण पूर्वनियोजित ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये थोडा अडसर दिसून येतो. चांगल्या संकल्पना कशा राबवायच्या, त्याप्रमाणे ते कशा अंमलात आणायच्या, त्यासाठी माणसं किती लागतील, हे सगळं त्यांचं गणित जे आहे ते आता सुरू झालेलं आहे. त्या गणिताप्रमाणे सगळ्या गोष्टी होणं ही सुद्धा एक दैवयोग असतो आणि त्यासाठी देवाचा आशीर्वाद त्यांच्यावर या महिन्यात कृपाप्रसाद राहील की जेणेकरून त्यांच्या गोष्टी पूर्णत्वास या महिन्यात येऊ शकतात. प्रकृतीच्या बाबतीत जर विचार केला तर या राशींच्या व्यक्तींना वृश्चिक राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये आपल्या जोडीदाराची साथ चांगली लाभेल आणि जोडीदाराची साथ जर चांगली असेल तर कुठलीही गोष्ट आपली सहजगत्या पूर्ण होते आणि त्यामध्ये एक मनस्वी आनंद असतो, तर तो या महिन्यात त्यांना उपभोगायला मिळेल. आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला तर साधारणपणे लो ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत, लो ब्लड प्रेशर, त्यांना या महिन्यात काहीसा त्रास होऊ शकतो. तर ज्यांना असा काही रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी अगोदरपासूनच आपली काळजी घ्यावी आणि त्यासाठी जे काही त्यांना औषधोपचार जे काही करावे लागतात त्याप्रमाणे करावे. किंवा ज्यांचं वार्षिक चेक करायची जे काही त्यांची वेळ आलेली आहे किंवा असेल त्यांनी ते या महिन्यात करून घ्यावं. ब्लड रिलेटेड काही रिपोर्ट्स आहेत ते काढून घ्यावेत, म्हणजे त्यांना पुढील धोका टळेल असा मी सल्ला त्यांना देईन. एकंदर प्रकृतीच्या बाबतीत मला विशेष काही त्रास दिसत नाही आहे. त्याचप्रमाणे आपले गुप्तशत्रू आणि हितशत्रू जे आहेत हे आमच्यापासून त्यांनी फक्त दूर राहावं एवढाच सल्ला मी त्यांना देईन. उद्योग करणाऱ्या ज्या लघुउद्योग करणाऱ्या व्यक्ती आहेत, जे स्वरोजगार करू इच्छितात किंवा ज्यांचा स्वरोजगारावर जे पोट भरतात, त्यांनी पूर्वार्धामध्ये जोरदार कामं करून घ्यावी. उत्तरार्धामध्ये मे बी काही गोष्टी त्यांना पूर्णत्वास नेता येणार नाहीत, कारण काम खूप आहे. सगळ्या काही कामं होऊ शकणार नाही नियोजित वेळेत, पण त्यांना काही कामं सोडावी लागतील. मग हे त्यांचं एक प्रकारे नुकसान असेल. म्हणून त्यांनी पूर्ण महिन्याचा आढावा घेऊन जास्तीत जास्त कामं पहिल्या पंधरवड्यात संपवावीत, म्हणजे दुसऱ्या पंधरवड्यात त्यांचा लोड एवढा कामाचा असणार नाही, म्हणजे त्यांना त्यांच्या कामाचा पूर्ण मोबदला या महिन्याचा मिळू शकेल. नोकरी करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना आपापसामध्ये काही ठिकाणी वैरभावाने, म्हणजे एक टीममध्ये जे काही काम असतं त्या टीममध्ये आपलं क्रेडिट दुसरा घेऊन जाणे किंवा आपलं क्रेडिट आपल्याला न मिळणे किंवा आपलं क्रेडिट आपला सिनियर घेणे, अशा गोष्टींचा सामना करावा लागेल. तर या बाबतीत तुम्ही थोडेसे सावध राहा आणि आपल्या कामाचं क्रेडिट कोणाला घेऊ देऊ नका, म्हणजे ते हक्क तुमच्याकडे तुम्ही राखून ठेवा, असंच मी तुम्हाला या ठिकाणी सल्ला देईन. आपल्या टीममध्ये आपल्या जोडीदारांबरोबर कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे वादविवादाचे प्रसंग येणार नाही अशी काळजी घ्या. कारण असाही एक मला धोका दिसतो आहे की काहीतरी भांडण झालं आपल्या कामाच्या ठिकाणी आणि तडकाफडकी तुम्ही राजीनामा देऊन बाहेर पडलात असं दिसून येत आहे. तर असं टोकाचं भूमिका किंवा टोकाची भूमिका घेऊ नका, ते तुम्हाला पुढे घातक ठरेल. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपलं घर आणि घरात असलेली आपली विद्युत किंवा इलेक्ट्रिकल किंवा डिजिटल काही उपकरणं अचानक बंद पडतील किंवा काम करणार नाहीत किंवा काही कारणाने त्यात काहीतरी डिफेक्ट निर्माण होईल. जर मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असेल तर तुम्ही ती रिव्हर्ट करून घ्या, त्याच्या बदली दुसरं काहीतरी मागून घ्या किंवा असं काहीतरी मोठं काम त्याच्यामध्ये निघेल की ज्यामध्ये मोठा खर्च तुम्हाला करावा लागेल. तर या बाबतीत तुमचा जो कटाक्ष आहे तो त्या कामामध्ये किंवा त्या वस्तूंवर राहू दे, घरच्या उपकरणांवर. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या मित्रांचा जो काही अनमोल सल्ला हवा असेल तर त्यांच्याकडून घ्या. काही वेळेला असं सल्लागार
सल्ला द्यायला तयार असतात, पण आपल्याला वेळ नसतो. पण या महिन्यात तुम्हाला तो वेळ मिळेल आणि आपल्या मित्र भावंड अशा लोकांकडून योग्य सल्ला घ्या आणि तो आचरणात आणा. त्यातून तुम्हाला फायदाच होईल. वृश्चिक राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की जी दाम्पत्य आपल्या बाळाच्या प्रतीक्षेत आहेत किंवा गुड न्यूजसाठी वाट बघतायत, त्यांना हा महिना अतिशय चांगला आहे. त्या दृष्टीने त्यांनी योग्य ते प्रयत्न केल्यास त्यांना चांगल्या आनंदाची किंवा चांगल्या घटनेची चाहूल या महिन्यात त्यांना मिळू शकते. म्हणून यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा आणि त्याचा फायदा तुम्ही अवश्य ग्रहमानांचा करून घ्या. कौटुंबिक बाबतीत जर बोलायचं झालं तर आपल्या घरातली ज्येष्ठ मंडळी जी आहेत तुम्हाला सहकार्य करतील. प्रवास त्यांना घेऊन करायचा काही ठिकाणी योग आहे. तुम्हाला मुख्य लग्न कार्य काहीतरी निमित्ताने किंवा अगदी तीर्थक्षेत्रातून पर्यटनाला सुद्धा क्षेत्र पर्यटनाला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर अशी संधी आली तर ज्येष्ठांना घेऊन अवश्य जा, त्यांचा आशीर्वाद तुम्ही अवश्य मिळवा. हे होतं वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.